हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी जस्ट गावातून जाऊन आलेले आहेत. आता वाजलेले आहेत 9. येऊन मला झाला असेल अर्धा पाऊण तास, म्हणजे 8 सव्वा 8 वाजता मी घरी आले. तर परीला घरीच ठेवून गेले होते. जाण्याचं कारण ते तुम्हाला सांगते. मी काल असं सहज बोलताना मी आधी असं ठरवलेलं, आता माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे. तर मी असं ठरवलेलं, माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत. मग आता साडी नको घ्यायला, कारण आपण काय थोड्या वेळ साडी घालतो आणि परत ती साडी दुसऱ्या लग्नाला घालायचं म्हणलं की आपलं घालणं होत नाही. म्हणजे आपल्याला लगेच असं असतं की ही साडी घातली, आता ही साडी नको, आपण आता नवीन साडी घेऊ. तर मी म्हटले एवढ्या साड्या पडलेल्या आहेत माझ्याकडे, तर तीच घालेल मी. आणि काल ना मग मला असं कुठेतरी वाटलं, म्हणजे माझं म्हणजे लग्नाला घ्यायचं असं नव्हतं, पण मला जायचं आहे 12 तारखेला सकाळी एअरपोर्टला यांना घेण्यासाठी. तर स्नेहला नाही, आम्ही जाणार आहोत पुण्यावरनं. तर मग माझं असं चाललेलं की मी साडी घालणार, कारण माझ्या मिस्टरांना ना साडीच आवडते, मी साडीमध्येच आवडते. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच, मी बऱ्याचदा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. त्यांना ड्रेसमध्ये एक वेळेस ना जीन्स टॉपमध्ये तर बिलकुलच नाही आवडत, ड्रेसमध्ये थोडीफार आवडते आणि साडीत तर खूप जास्त आवडते. तर माझं असं चाललं होतं की ते 7 महिन्यानंतर मला भेटता येईल आणि मग मी साडीतच त्यांच्यासमोर जावं, असं माझं चाललेलं होतं. आणि ते पण मला नेहमी सांगत असतात की तू एअरपोर्टला मला जेव्हा घ्यायला येते ना तेव्हा साडीच घाल, साडीतच छान दिसते. तर मग माझं असं चाललं की माझ्याकडे सिम्पल सोबत साडी पाहिजे, असं बटबटीत वगैरे असं असं नको आहे मला. तर त्यासाठी ना मी काल यांना बोलले की मला साडी घ्यायची आहे, मी तुम्हाला घ्यायला येणार आहे ना. तर त्यासाठी 1 मिनिट. मध्येच ना माझ्या सासूबाईंचा कॉल आला होता. तर मग मी यांना असंच बोलता बोलले ना की मला साडी घ्यायची, कारण मला तुम्हाला घ्यायला यायचं आहे ना. तर मग माझ्याकडे अशी सिंपल साडी नाही आहे. तर मग मला हे हसून बोलतात की नको नको, ज्या आहेत ना त्या तीच घाल, किंवा ड्रेस घातला तरी मला चालेल. मग म्हटलं ठीक आहे चालेल, मग मी ड्रेसच घालते असं बोलले. आणि आत्ता आज संध्याकाळी अचानक त्यांना काय झालं काय माहिती, त्यांनी मला पैसे पाठवले. मला बोलले की तुला सिंपल साडी घ्यायची आहे ना, तर 1,500पर्यंत तू साडी घे आणि मावशीला एक साडी घे, म्हणजे माझ्या सासूला पण एक साडी घे म्हणून. तर मी गावात गेले, म्हटलं अरे वा. मग मी गावात गेले, आधी मावशींना साडी बघितली, 4 दुकान फिरले मी. मला एक म्हणजे मावशींना मी व्हिडिओ कॉल करत होते, तर त्या बोलायच्या माझ्याकडे हा कलर आहे, हा नको. दुसरा बघितला की दुसरा आहे, हा पण नको. मग मी असे खूप सारे कलर, मग प्रत्येक दुकान चेंज करत गेले मी. शेवटी ना त्यांना मी आता मम्मीला जी चॉईस केलेली होती ना हळदीसाठी, आता माझ्या तुम्हाला सांगितलंच मी चुलत बहिणीची जी हळद आहे त्यासाठी मी एक साडी मम्मीला चॉईस केलेली होती हळदीला घालायला. तर ती मावशींना खूप जास्त आवडली होती. तर मावशींचं असं चाललेलं होतं की मला आहे ना, म्हणजे मी सगळ्या साड्या दाखवल्या, त्यांना आहे ना तीच डोक्यात होती की मला अशी साडी हवी म्हणून. तर मला त्या बोलतात की मग तू मला, माझ्याकडे तशी नाही आहे. मग मी माझ्या मावस सासूंना पण तशी साडी घेतलेली होती ना, तर मग मावशीकडे आहे आणि मम्मीकडे आहे, तर तशीच साडी मला घे. मग मी पुन्हा तीच एक साडी घेतलेली रिटर्न केली आणि दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन ती मावशींना साडी घेतली. तर मी राजेंद्रमध्ये गेले आणि मला एक साडी ना खूप आवडली. म्हणजे मी सिंपल साड्या बघत होते, पण मला सिंपल साडीमध्ये एकही आवडली नाही. एक अशा वेगळ्याच काहीतरी अशा प्रिंटेड वगैरे, आणि ज्या दुसऱ्या दाखवल्या त्या खूप जास्त वर्कवाल्या साड्या, तर अशा मला अजिबात नको होत्या. तर ना मग मी राजेंद्रमध्ये गेल्यानंतर ना मी एक साडी बघितली, तर ती साडी मला खूप जास्त आवडली. म्हणजे बघितल्या मला ती साडी खूप आवडली आणि माझ्या डोक्यात होतं की मला तीच साडी घ्यायची. तर जेव्हा मी मावशींची साडी घेत होते ना त्यावेळेस मला माझ्या मिस्टरांचा कॉल आला आणि ते मला बोलतात की कोणती घेतली दाखव. तर मग मी मावशींची साडी दाखवली, तेव्हा मावशींचीच साडी घेत होते, त्यांची दाखवली. आणि नंतर मी त्यांना बोलले की ना मला एक साडी खूप जास्त आवडली आणि मला तीच घ्यायची, मी असा हट्ट केला त्यांच्याकडे. ते बोलले कोणती आवडली, तुम्हाला फोटो पाठव. मी त्यांना एक फोटो पाठवला. तर मला बोलतात छान आहे ही साडी, घे. कितीची आहे म्हटलं, ती 4,000ची आहे. मला बोलतात घे मग जा, अजून किती पैसे पाहिजे. मग मी त्यांना पैसे सांगितले, त्यांनी मला पैसे लगेच पाठवले. ती साडी मी घेतली, घरी आले. मला घरी येईपर्यंत एवढं छान वाटलं की हां. आणि माझं असं चाललेलं की मी ती साडी कुणालाच दाखवणार नाही, डायरेक्ट मी लग्नाच्या दिवशी ती साडी घालणार. कारण लगेच काय होतं की कॉपी केली जाते साडी, आणि मग एकाच लग्नात त्याच साड्या म्हटल्यावर छान नाही वाटत. तर आणि कसं माझे व्हिडिओ सगळेच जण बघतात, आणि मग माझं असं आहे की मला काहीतरी वेगळं करायचं असतं, मला दुसऱ्यांसारखं सेम असं नको असतं, त्यामुळे.
तर मी घरी आले आणि ती साडी मी वरती दीदींकडे गेली, म्हणजे त्या ब्लाऊज शिवतात ना त्या दीदींकडे गेली आणि त्यांना दाखवली. आणि त्यांची आणि पिऊ दीदीची रिॲक्शन अशी होती, असं वाटते 200-300ची, जास्तीत जास्त 1000ची. मी तर शॉकच झाले. म्हटलं अरे बापरे. आणि मी म्हटलं अहो आणि त्याच्या आधी मी मम्मीची बोलणी खाली. मम्मी आता इथेच होती. मम्मी म्हणती काय साडी घेऊन आली, एवढी किंमत का, 4000ची ही साडी आहे का वगैरे, असं तसं तिचं चालू झालं. मग मी दीदीकडे गेल्यानंतर दीदीने त्यांची रिॲक्शन तशीच. मग मला तर साडी खूप आवडली आणि मी असं इमॅजिन केलेलं की मी ह्या साडीवरती असा लुक करेल. पण मग मला आता कळत नाही आहे की ती साडी ठेवू की रिटर्न करू, काहीच समजत नाही आहे मला. आणि मी यांना जर बोलले ना तर मी बोलणेच खाणार यांचे की तुला तर खूप आवडली होती. तर आता जाऊ द्या, माझं असं चाललं आहे की रिटर्न करावी. एकदा मी तुम्हाला सगळ्यांना ती साडी दाखवते आणि जर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं की ही छान आहे, प्राईसच्या मनाने बरोबर आहे, तर तू ठेवू शकते, असं जर तुम्ही मला कमेंट केली तर मग मी ती साडी ठेवेन. आता मध्येच माझ्या मिस्टरांचा कॉल आला. त्यांना म्हटलं थांबा, फक्त 2 मिनिट थांबा, मी व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला साडी दाखवते. ही जी साडी आहे ही माहेश्वरी साडी आहे आणि ही अक्षरशः 4000ची साडी आहे. 3900 त्याची प्राईज आहे. 3900, याच्यात उलटं दिसत असेल, 3900 याची प्राईज आहे. आणि ही साडी अशी आहे, अशी. आणि हिच्यात ना फिरता कलर आहे. पण फिरता कलर कसा माहिती आहे, आता इथे एक बॉक्स, इथे एक बॉक्स, इथे एक बॉक्स, इथे एक बॉक्स आहे. तर इथे आणि इथे फिरता कलर आहे, इथे आणि इथे प्लेन कलर आहे. तर मग हे मला असं नको होतं. तर अशी साडी आहे. मी आणि ती म्हणजे ना ओपन केल्यानंतर मला आवडते. आता याच्यामध्ये तुम्हाला कलर असा फिरता नाही दिसणार, पूर्ण प्लेन दिसणार हा कलर. पण ही साडी अक्षरशः 4000ची आहे. तिचा मी पदर पण तुम्हाला एकदा दाखवते. काय करावं मला सुचत नाही, रिटर्न करावे. आणि हा व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार आहे, जर आत्ता करेल किंवा सकाळी सकाळी करेल. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटते, तुमची रिॲक्शन काय आहे. ही प्लेन नाही आहे, मध्ये अशी डिझाईन आहे, याची अशी बुट्टी आहे याच्यावरती. ही बघा अशी बुट्टी आहे, त्याचे असे छोटे नाजूक काठ आहेत असे. अशी आहे ही साडी आणि याच्यामध्ये ना फिरता कलर आहे, बघू शकता अशी. पण मला असं वाटतं ही घातल्यानंतर ना याच्यावर लुक जर केला ना छान मस्त, हिरव्या बांगड्या वगैरे थोड्याशा घालून, तर ही छान वाटेल असं मला वाटतं. आता तिचा पदर पण मला सापडत नाही आहे. हां, हे बघा असा पदर आहे, जरीचा पदर आहे याचा. तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते कशी नाही. आणि जर तुमच्या जास्त कमेंट आल्या की साडी छान आहे, प्राईसच्या मनाने बरोबर आहे, तर तू ठेव, तर मी ठेवल. आणि तुम्ही जर बोलले सर्वजण की साडी चेंज कर, तर मग मी चेंज करेल. तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय, आता यांचा व्हिडिओ कॉल येतो, यांच्याशी बोलते तोपर्यंत.